नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। 14 लाख बक्षीस असलेली कुख्यात नक्षली सुनीता आयाम हिचे समर्पण। पूर्ण बातमी जाणून घेण्यापूर्वी कृपया चॅनल सबस्क्राइब करा। सुनीता आयाम ही एक कुख्यात महिला नक्षलवादी जिच्यावर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या 3 राज्यात मिळून 14 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। बिजापूर जिल्ह्याची रहिवासी 23 वर्षीय सुनीता आयाम हिचे संपूर्ण कुटुंब नक्षल चळवळीत सक्रिय होते। तिचे वडील बिसरू आयाम हे देखील एकेकाळी सक्रिय नक्षलवादी होते। सुनीताने 2022 साली माओवादी संघटनेत प्रवेश केला आणि अगदी थोड्या काळात ती मलाजखंड दरेक्सा दलमच्या एरिया कमिटी मेंबर पदावर पोहोचली। ती सीसीएम रामदेव याची शस्त्रधारी सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करत होती। शस्त्र हाताळण्यात निपुण असलेल्या सुनीताने माड क्षेत्रात 6 महिन्याचं कठोर प्रशिक्षण घेतलं होतं आणि ती लवकरच हार्डकोर नक्षलवादी म्हणून ओळखली जाऊ लागली। ती अनेकदा सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीमध्ये सहभागी झाली होती, पण आता तिने हिंसेचा मार्ग सोडलाय। शनिवारी संध्याकाळी ती अचानक बालाघाट जिल्ह्यातील नांजी पोलीस ठाण्याच्या चौरिया हॉक फोर्स कॅम्पमध्ये पोहोचली आणि अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केली। थोड्याच वेळात तिने आपली इन्सास रायफल, 3 मॅगझिन, बॅग आणि गणवेश अधिकाऱ्यांकडे जमा केले। आयजी संजय कुमार यांनी सांगितले की हे आत्मसमर्पण राज्याच्या बेस्ट ऑफ बेस्ट सरेंडर पॉलिसीचे परिणाम आहेत। त्यांनी म्हटलंय की मार्च 2026 पर्यंत राज्य नक्षलमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून सुनीताचं हे पाऊल त्या दिशेने मोठं यश आहे। बालाघाटचे एसपी आदित्य मिश्रा यांनी सांगितले की सुनीताने स्वेच्छेने आत्मसमर्पण हे पोलिसांवरील लोकांचा वाढता विश्वास दर्शवते। तिला शासनाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत आर्थिक मदत आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाणार आहे, जेणेकरून ती समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामील होऊ शकेल। सुनीता, बाबा का नाम? आपके फादर का नाम? ससुर। कहाँ के रहने वाले हैं आप? दरगाह जिला? बीजापुर जिला। तहसील में। आप बाकी लोगों से, आप अपने दलम के जो बाकी कॉमरेड्स हैं नहीं सर, हमारे सरेंडर किया नेसेसिटी सभी सरेंडर बता के आए थे या उत्सुक तरीके से आए थे सरेंडर करने, क्या था आपका? आप कुछ अपने दूसरे कॉमरेड्स को मैसेज देना चाहते हो, कुछ उनको बताना चाहते हो?